90 मिनिटांच्या राहुल गांधींच्या भाषणात सरकारवर जोरदार टीका. मोदी, शहा, राजनाथ सिंग यांचा पलटवार. आजही गोंधळाची शक्यता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आज पंतप्रधान मोदींचं उत्तर. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता. विधान परिषदेच्या 4 पैकी 2 जागांवर ठाकरे गटाला विजय, तर कोकण पदवीधरची जागा भाजपकडे. नाशिकची जागा शिंदे गटाकडे. आजचा विजय बाळासाहेबांना अर्पित. आजचा विजय सर्व शिवसैनिकांचा. विजयानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया. मुंबईत फक्त ठाकरेंचीच शिवसेना, परबांचा विरोधकांना टोला. अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणाची गंभीर दखल. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बोलावली आहे विधिमंडळ गटनेत्यांची बैठक. दानवेंवरील कारवाई संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा. लातूरच्या नीट घोटाळ्यातील आरोपींचा सीबीआय ताबा घेणार. जलील पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी संपणार. नीटनं दुसऱ्यांदा घेतलेल्या परीक्षेत 60% विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये थोडीशी सुधारणा. ग्रेस मार्क एवढा स्कोअर करण्यात सर्वजण अपयशी. अजित पवारांच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण. एनडीटीव्ही मराठीवर दिवसभर स्पेशल कव्हरेज. रांगेंच्या घराची ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी. गेल्या 2 दिवसांपासून टेहाळणी अंतरवाली सराटीच्या सरपंचांची माहिती. जूननं धोका दिला, आता पावसाची अपेक्षा. जुलैकडूनच सर्वसाधारणपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.